हनुमान म्हटलं की आपल्याला आठवतं ते पर्वत उचलणं, आकाशात उडणं, पण या सगळ्याच्या पलीकडे त्यांच्याकडे 8 अशा गुप्त शक्ती होत्या, ज्यांना अष्टसिद्धी असं म्हणतात. चला तर मग आज ह्या प्राचीन शक्तींच्या रहस्यावरचा पडदा उचलूया. हनुमान चालिसामधली ही ओळ आपण सगळ्यांनीच ऐकली असेल, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. पण ही फक्त एक प्रार्थना नाहीये, तर यात एका खूप मोठ्या रहस्याची किल्ली दडलेली आहे. विचार करा, या काही शब्दांमध्ये मानवी क्षमतेच्या पलीकडच्या शक्तींचा एक संपूर्ण आराखडा आहे. हो, ही एक प्रकारची कॉस्मिक पॉवर सिस्टमच आहे, जी आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि ही सिस्टीम नेमकी आहे तरी काय ते समजून घेऊया. या शक्ती मुख्यत्वे 2 भागांमध्ये विभागलेल्या आहेत, एक शारीरिक आणि दुसरी मानसिक. तर यातल्या पहिल्या 4 शक्ती आहेत त्या आपल्या भौतिक शरीरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याबद्दल, म्हणजे शरीर आणि त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची ताकद. यातल्या पहिल्या 2 शक्ती तर बघा, एकमेकांच्या अगदी विरुद्ध. अणिमा म्हणजे स्वतःला अणूपेक्षाही लहान करण्याची ताकद, आणि दुसरी महिमा म्हणजे शरीराला पर्वतापेक्षाही मोठं करण्याची शक्ती. हनुमानाने लंकेत प्रवेश करताना याच अणिमा शक्तीचा वापर केला होता. ते स्वतः एका लहानशा डासाइतके सूक्ष्म झाले आणि राक्षसांच्या त्या अख्ख्या साम्राज्यात कोणालाही दिसले नाहीत. आणि याच्या अगदी उलट, जेव्हा समुद्र राक्षसी सुरसाने त्यांचा रस्ता अडवला, तेव्हा त्यांनी महिमा शक्ती वापरली. आपलं शरीर इतकं विशाल केलं की त्या राक्षसीला सुद्धा त्यांच्यासमोर झुकावं लागलं. आता पुढची जोडी आहे वजनाशी संबंधित. गरिमा म्हणजे स्वतःला हवं तितकं जड बनवण्याची शक्ती, आणि लघिमा म्हणजे स्वतःला अगदी हवेपेक्षाही हलकं करण्याची शक्ती. महाभारतातला तो प्रसंग आठवतोय, जेव्हा 10,000 हत्तींचं बाळ असलेल्या भीमाने हनुमानाची शेपटी उचलायचा प्रयत्न केला, तेव्हा गरिमा शक्तीने ती इतकी वजनदार केली की भीम ती इंचभरीही हलवू शकला नाही. आणि लघिमा शक्तीचं उदाहरण तर अगदीच सुंदर आहे. अशोक वाटिकेत ते एका नाजूक पानावर बसले होते, पण त्यांच्या वजनाने ते पान थोडंसुद्धा वाकलं नाही, इतके हलके झाले होते ते. चला आता आपण त्या शक्तींकडे वळूया जिथे भौतिक जगाचे नियम संपतात. इथून पुढे सुरू होतो तो मनाच्या आणि इच्छाशक्तीच्या अफाट ताकदीचा खेळ. या आहेत 4 प्रगत सिद्धी: प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. या फक्त शारीरिक क्षमता नाहीत, तर या आहेत मनाच्या आणि आत्म्याच्या शक्ती. प्राप्ती म्हणजे फक्त हवी ती गोष्ट मिळवणं नाही, तर निसर्गाशी इतकं एकरूप होणं की पशुपक्ष्यांची भाषा समजावी आणि त्यांच्याकडून गुप्त इशारे मिळावेत. केवढी विलक्षण क्षमता आहे ही. सीतेच्या शोधाच्या त्या मोठ्या मोहिमेत हनुमानाने याच शक्तीचा वापर केला होता. त्यांनी अनेकदा पशुपक्ष्यांनी दिलेले संकेत ओळखले, ज्यामुळे त्यांना योग्य दिशा सापडली. प्राकाम्य म्हणजे अशी जबरदस्त इच्छाशक्ती की तिच्यासमोर कोणताही अडथळा टिकूच शकत नाही. या शक्तीमुळे पृथ्वी, आकाश किंवा पाताळ या तिन्ही लोकांमध्ये सहज संचार करता येतो. जेव्हा ऐरावण राम आणि लक्ष्मणाला पाताळात घेऊन गेला होता, तेव्हा हनुमानाने याच शक्तीच्या जोरावर पाताळात प्रवेश केला आणि त्याचा पराभव केला होता. आता पुढची शक्ती आहे ईशित्व, म्हणजे जवळजवळ देवासारखी शक्ती. ही एक अशी दैवी देणगी आहे जी नवनिर्मिती करू शकते आणि अगदी एखाद्याला जीवनदानसुद्धा देऊ शकते. जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडले होते तेव्हा हनुमानाने संजीवनी आणून त्यांचे प्राण वाचवले. यातून हेच कळतं की ही फक्त ताकद नव्हती, तर हा मृत्यूला आव्हान देण्याचा एक दैवी अधिकार होता. आणि 8वी सर्वात महत्त्वाची सिद्धी म्हणजे वशिष्ठत्व. ही शक्ती म्हणजे आपलं मन, आपली इंद्रिय आणि इतरांच्या विचारांवरही पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची कला. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, वशिष्ठत्व हेच बाकीच्या सगळ्या सिद्धींचं मूळ आहे. हनुमानाचं ते ब्रह्मचर्य आणि आत्मनियंत्रण हेच त्यांच्या त्या अफाट शक्तीचं खरं रहस्य होतं. पण एक प्रश्न उरतोच, या सगळ्या अद्भुत शक्तींना ऊर्जा कुठून मिळत होती? या शक्तींचा खरा स्रोत काय होता? याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल. हनुमानाची खरी शक्ती या अष्टसिद्धींमध्ये नव्हती, तर ती होती प्रभू रामावरच्या त्यांच्या अढळ आणि निस्वार्थ भक्तीमध्ये. कारण शेवटी संदेश हाच आहे की ज्याच्या मनात राम आहे त्याच्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही. भक्ती हीच तर सगळ्यात मोठी शक्ती आहे. या 8 सिद्धींपैकी कोणती शक्ती अशी आहे जी आपल्याला सर्वात जास्त आकर्षित करते आणि का? आपल्या आयुष्यात आपण यातली कोणती शक्ती मिळवू इच्छितो यावर एकदा नक्की विचार करा.